अंशचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा केला. ब्लॅक फॉरेस्ट केक खूप सुंदर होता. पोकेमॉन थीमवर केक केला होता. अर्थातच अंशची फर्माईश. त्याच्या सर्व मित्रमंडळींचे खाणे झाले आणि मुले खेळायला बाहेर निघाली. पूजाने आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांना म्हटले, "चला आता तुम्ही पण खाऊन घ्या." पूजाचे आई-वडील म्हणू लागले, "आमच्या बोलण्याचा तू कधी विचार करणार आहेस? अंश 5 वर्षाचा झाला आता, पण तू फक्त टाळाटाळ करते आहेस." पूजा म्हणाली, "बाबा माझे म्हणणे त्याही वेळे तेच होते, आजही तेच आहे. नका माझ्या पुनर्विवाहाचा विचार करू. अमरीशच्या जागी मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही." तिच्या सासू-सासऱ्यांनी पण म्हटले, "अगं आम्ही पिकली पाने, किती दिवस टिकणार? अंश पण मोठा होणार. तू तुझे आयुष्य एकटी कशी काढणार?" पण पूजा निक्षून म्हणाली, "मी एकटी नाही. अमरीशचे प्रेम आणि त्याची आठवण सदैव माझ्यासोबत राहीलच." पूजाच्या आईवडिलांचे मन खट्टू झाले. सासू-सासऱ्यांनाही थोडं वाईट वाटले, परंतु मनोमन सुखावले. ही गेले. पूजा आणि अमरीश एकाच कॉलेजमध्ये होते. अमरीश 2 वर्षे पुढे होता. कुरळ्या केसांची, सावळीशी परंतु बडबडी आणि हसतमुख व हसताना गालाला खडी पडणारी पूजा अमरीशला प्रथमदर्शीच आवडली. पूजा कॉलेजच्या दारातून आत येत होती. अमरीश बाहेर जात होता. पूजा ऑफिसचा पत्ता विचारत होती. बिनधास्त चालणे बोलणे आणि निरागस हसू. अमरीश तिची अवस्था तो पाहतच बोलला, कलेजा खल्लास झाला सारखीच झाली होती. अमरीशही उमदा, तरुण होता, हुशार, नाकीडोळे नीटच. राहणे वागणे एकदम सोबर, थोडासा अबोल. त्यानंतर कॉलेजमध्ये नेहमीच दोघांची नजरानजर व्हायची. पूजाच्या ध्यानीमनेही नव्हते, पण अमरीश मात्र तिच्या प्रेमात होता. अमरीशचे सतत तिच्याकडे पाहत राहणे, तिची वाट पाहत राहणे हळूहळू त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. पुढे हळूहळू ही गोष्ट कॉलेजभर पसरली. पूजाच्याही लक्षात आली. तिलाही तो आवडला आणि त्यांचे प्रेम फुलू लागले. आता पूजाला वेळ कमी पडायला लागला. कॉलेजमध्ये असताना ती सतत त्याच्या जवळपास असायची. तरीही रात्री रात्री सुद्धा दोघेजण एकमेकांशी बोलत राहायचे. तरुण मुलांचे आई वडील सावध असतातच. पूजाच्या आईच्या हे लक्षात आले. तिने पूजाला विचारले तर पूजाने स्पष्ट सांगितले, "आई मला अमरीशशीच लग्न करायचे आहे." दोन्ही घरी कुणालाही विरोध नव्हताच, त्यामुळे दोघेही निश्चित होते. अमरीशचे शिक्षण संपले आणि तो नोकरीला लागला. लवकरच साक्षगंध साखरपुडा करूया असे पूजाच्या आईने घरी बोलले. पूजा लाजली आणि मनोमन सुखावली. आता पूजा अमरीशचे एकमेकांच्या घरीही जाणे येणे सुरू झाले. इतक्यात अमरीशला ट्रेनिंग निमित्त 1 महिन्यासाठी दिल्लीला जायचे काम पडले. अर्थातच दोघे फोनवर कनेक्ट होतेच, पण 7-8 दिवसानंतर अमरीशचे फोन कमी येऊ लागले. शेवटी एकदा फोन लागल्यानंतर पूजा भडकलीच. "असा काय बिझी असतोस रे, की फोन उचलत नाही?" पण अमरीश म्हणाला, "मी खरंच खूप बिझी आहे. सध्या मला फोन करू नकोस." शेवटी पूजाने ते ऐकून घेतले. पण 1 महिना झाल्यानंतरही अमरीश वापस येईना, फोनही करेना. आता काळजी वाटायला लागली. पूजा व तिचे आई वडील अमरीशच्या घरी चौकशी करायला गेले. पण अमरीश तिकडेही फोनवर फारसा बोलत नव्हता आणि त्याने आता दिल्लीलाच बदली करून घेतली होती. असे काय झाले कुणालाच कळेना. पूजाचे रडून रडून आणि विचार करून करून डोके खराब व्हायला लागले. मग पूजाने एक दिवशी सरळ दिल्लीला जाऊन धडकायचे ठरवले. तिनं न सांगताच जाणार होती, परंतु अमरीशच्या पत्त्यासाठी त्याच्या वडिलांना विचारावे लागले. पूजा दिल्लीला जाऊन सरळ त्याच्या घरी धडकली आणि पुढचे दृश्य पाहून हादरूनच गेली.
अमरीश एका दुसऱ्या मुलीसोबत दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. तर हे कारण आहे अमरीशच्या बदलण्याचे. पूजा मनात म्हणाली. यानंतर पूजा तिच्या एका दिल्लीच्या मैत्रिणीच्या घरी राहिली आणि तिने अमरीशवर सतत पाळत ठेवली. त्याचे फोटो काढले. ती आणि अमरीश यांच्यामध्ये भलतीच जवळीक दिसली. पूजाने हे सारे घरी आणि अमरीशकडेही सांगितले. प्रथम कोणाचाच विश्वास बसत नव्हता, पण पूजाने प्रूफ्स दाखवले. दोन्ही घरी दुःखाची छाया पसरली. एवढा मोठा धक्का पचवणे कुणाच्या करता सोपे नव्हते. पूजाला हा फार मोठा अपमान वाटत होता. इतके दिवस माझ्यासोबत सुखी संसाराचे स्वप्ने पाहणारा, प्रेमाच्या आणाबाका घेणारा अमरीश इतक्या खालच्या पातळीवर जाऊच कसा शकतो? ती चवताळलेली नागिन होती. तिने ठरवले आता अमरीशला धडा शिकवायचा. तिने यूट्यूबवर एक कार्यक्रम पाहिला होता. त्यातला होस्ट हेच काम करायचा. लोकांना फसवणारे जगात भरपूर असतात, पण त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे कोणी कोर्टात किंवा पोलिसात जाऊ शकत नाही. पण म्हणून अशा लोकांना काय सोडून द्यायचे? जे लोक दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. अशांना ट्रॅप करायचे आणि त्यांच्याकडून खरे वदवून घ्यायचे. प्रसंगी त्यांना ठोकायचंही काम पडायचे. आता पूजा सुडाने पेटली होती. तिच्या भावनांशी अशा खेळणाऱ्या, तिच्याशी प्रतारणा करणाऱ्या अमरीशला तिला धडा शिकवायचा होता. तिने त्या कार्यक्रमाच्या होस्टला, ज्याचे नाव गुरु होते, त्यांना कंप्लेंट केली आणि त्यांनी अमरीशला एका जागी बोलवले. गुरुने अमरीशला या सर्वाबद्दल छेडले. पण अमरीश चांगलाच बेशरम निघाला. शांत, अबोल वाटणारा हा या लेवलपर्यंत गेला. वर मुजोऱ्या करतो आहे हे पाहून पूजाचा पारा चढत गेला व गुरुलाही राग आला. त्याला पुष्कळदा लोकांकडून खरं काढताना लोकांना 2-4 गुद्दे मारायची सवय होतीच. त्या तिमिरातच त्याने अमरीशच्या पोटात 2 गुद्दे मारले. पण अमरीश एकदम कोसळला, रडू लागला आणि त्याला भडभडून रक्ताची उलटी झाली. आता सारेच घाबरले. सर्वांनी त्याला ताबडतोब दवाखान्यात ॲडमिट केले. इकडे अमरीशच्या त्या मैत्रिणीलाही हे सारे कळले. ती धावत आली आणि पूजाला खूप बोलू लागली. अगं तू इतकी पाषाण हृदयी कशी बनलीस? ती सांगू लागली. अमरीशने जे पण काही केले ते फक्त तुझ्यावरच्या प्रेमाखातर केले. त्याला पोटाचा कॅन्सर आहे. त्याला आधी पोटाचा थोडा त्रास होताच, पण दिल्लीला आल्यानंतर तो आजारी पडला आणि साऱ्या टेस्ट केल्या तेव्हा लक्षात आले कॅन्सर 3ऱ्या अवस्थेत आहे. तुला हे सारे कळले तर तू सहन करू शकणार नाही किंवा त्याचे आई बाबाही सहन करू शकणार नाही. मी त्याच्याच कंपनीत आहे. ट्रेनिंगच्या निमित्ताने आमची ओळख झाली व माझ्या मदतीने त्याने हा डाव आखला. तुझे किंवा त्यांच्या आईवडिलांचे मन त्याच्याबद्दलच खराब झाले तर तो गेल्यानंतरही तुम्हाला फारसे वाईट वाटणार नाही असे त्याला वाटले, म्हणून त्याने हे सारे केले. आता पूजाला जबरदस्त धक्का बसला. ती अंतर्मुख झाली. दवाखान्यात डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती आणि पूजाचे व्रतवैकल्प सुरू झाले. सगळ्याचा परिणाम असा झाला की अमरीशला बरे वाटायला लागले. आईबाबांनी त्याला घरी वापस आणले. आता पूजा त्याच्याच घरी येऊन राहू लागली आणि फक्त त्याची सेवा करू लागली. मध्ये एकदा कपडे घ्यायला घरी गेली असता आई म्हणाली, त्याच्या घरी जाऊन राहणे दिसायला चांगले दिसत नाही. त्याच्याबद्दल आम्हालाही काळजी वाटते, पण तसाही तो आता काही दिवसांचा पाहुणा आहे. तू तुझं आयुष्य खराब का करून घेते आहेस? लोक काय 10 तोंडांनी बोलतात, पण पूजाने ऐकले नाही. पुढे हाच प्रस्ताव
अमरीशच्या आईवडिलांनी पण मांडला. पण पूजा फळे कापत होती. त्याच चाकूने तिने अमरीशच्या अंगठ्याला टोचले. त्यातून पटकन रक्त आले. तोच रक्ताने भरलेला अंगठा तिने आपल्या भांगात फिरवला. आजपासून आम्ही दोघं पती-पत्नी आहोत, असे ठणकावून सांगितले. अमरीशलाही नाही म्हणण्याचाही वेळ तिने दिला नाही. शेवटी त्या दोघांचे घरगुतीच लग्न लावून देण्यात आले. पूजा शीघ्र संतापी होती, पण तितकीच समजूतदारही होती. अल्पावधीतच पूर्ण घराला आपलेसे करून घेतले. ती मन लावून अमरीशची सेवा करू लागली आणि खरोखर तिच्या प्रेमाखातर कदाचित यमराजही नमला आणि त्याने अमरीशला जणू मुदतवाढ दिली. अमरीशच्या तब्येतीत पुष्कळ सुधारणा दिसू लागली. तो घरूनच कामही करू लागला. हळूहळू त्यांचा संसार फुलू लागला आणि त्यांच्या संसारवेलीवर एक कोवळे फूल आले. त्यांनी त्याचे नाव अंश ठेवले. दोन्ही घरी सारेच आनंदले. बघता बघता अंश 2 वर्षाचा झाला. पण अमरीशचा त्रासही पुन्हा सुरू झाला. औषधपाणी, अंगारे, धुपारे, पूजापाठ, व्रतवैकल्प करून पूजाचा चेहरा निस्तेज झाला. पण काहीही उपयोग झाला नाही व एक दिवस अमरीश सर्वांना सोडून निघून गेला. अर्थातच हे एक दिवस होणारच होते. पूजा लवकरच सावरली. तिच्यावर 2 घरांची जबाबदारी होती आणि ती छान सांभाळत होती. पण पूजाच्या आईला नेहमी काळजी राहायची. आपल्यानंतर पूजाचे काय होणार, म्हणून त्या सतत तिला सुचवायच्या की तू दुसरे लग्न कर. पण ज्याने एकदा अमृत प्यायले तो गुळवणी पित नाही. पूजाच्या प्रेमाखातर जगात बदनाम व्हायला तयार असणाऱ्या अमरीशचे प्रेम तिला मिळाले. आता अमरीशच्या बाळाची काळजी घेणे, आईवडिलांना सांभाळणे व आपल्याही आईवडिलांना सांभाळणे हेच तिने आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले. हीच तिची प्रेमपूजा होती. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.